असे व्हिडिओ मी मीडियाला दिलेले आहेत, लाईव्ह झालेला आहे, त्यांनी ते रेकॉर्डिंग केलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी मी चहा पिऊन बाहेर येत असताना झुंडीने तिथं आले, झेंडा घेऊन आले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा द्यायला सुरुवात केल्या, तरी मी गुपचूप निघून चाललो होतो। त्यावेळी दंड ठोपटून, हात ठोपटून, हा महाराष्ट्र म्हणजे 7-12 आमच्या बापाच्या मालकीचा आहे अशा पद्धतीने बोलून त्यांनी अंगावर येण्याचा प्रयत्न केला। पण पुणे पोलीस आणि सातारा पोलीस 2 गाड्या माझ्या बरोबर होत्या, त्यांनी मला त्या सगळ्या त्यांच्या चौकडीमधून बाहेर काढलं। गाडीमध्ये बसून परत जात होतो, परत या लोकांनी अशा पद्धतीने बोलायचा प्रयत्न केला, अंगावर धावून येण्याचा प्रयत्न केला। मग आम्ही गाडीतून उतरलो आणि आम्ही इथं बसलो। आम्हाला काय तुम्हाला मारायचं, जीव घ्यायचा घ्या, आम्ही इथून उठणार नाही। हा घटनाक्रम आहे आणि हा घटनाक्रम व्हिडिओमध्ये आहे। किती तरुण होते त्या ठिकाणी, काय सांगता येईल? आता ते तरुण मोजले नाहीत मी, पण होते 10, 12, 15 तरुण होते। खरं पाहिलं तर निरामध्ये तुम्ही बऱ्याच वेळा येता, आम्ही सुद्धा बघितले तुम्ही बऱ्याच वेळा निरेमध्ये येता, पण ही घटना घडली त्याच्या पाठीमागचं काही कारण वेगळं असावं तुम्हाला काय वाटतं? हे बघा, परिस्थिती अशी आहे, या महाराष्ट्रामध्ये ओबीसींच्या भटक्यांच्या आरक्षणाच्या बचावार्थ आम्ही भूमिका घेतलेली आहे। वेळोवेळी या ओबीसींच्या मनामध्ये जी दहशत आहे, चिंता आहे, ती दहशत आम्ही बाजूला करायचा प्रयत्न करतोय। आम्ही संविधानिक बाजूने मीडियामध्ये बोलतोय, आंदोलनाच्या माध्यमातून बोलतोय, वेगवेगळ्या मंत्र्यांना भेटून त्यांना निवेदन देतोय, महाराष्ट्रामध्ये एक ओबीसींची चळवळ उभी करतोय। आम्ही यांना विरोध करायचा प्रश्न काय? आम्ही फक्त म्हणतोय की आमचं आरक्षण वाचलं पाहिजे। तुम्ही जर आमच्या या दायऱ्यामध्ये आला तर आम्ही तुमच्या स्पर्धेमध्ये टिकू शकणार नाही। गावातला बलुता, आलुता, मेंढपाळ, गावगाड्यातली हर एक माणसं, भटक्या विमुक्त जाती जमातीची माणसं, ही माणसं टिकतील का तुमच्या स्पर्धेमध्ये? हे संविधानाला मान्य नाही, हे सेंट्रल बॅकवर्ड कमिशनला मान्य नाही, हे स्टेट बॅकवर्ड कमिशनला मान्य नाही, हे सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही। अनेक हायकोर्टने याबाबत जजमेंट दिलंय, तरी पण तुम्ही शासनावर दबाव टाकून, दहशतगर्दा करून, मुंबईमध्ये जाऊन तिथल्या नागरिकांवरती प्रचंड, आणि हे काय माहितीये का, इथल्या आमदार खासदारांनी हे मोठं केलेलं आंदोलन आहे। या जरांगेच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा देणारे 2 दिवसातले आमदार आणि खासदार, वेगवेगळ्या पक्षाचे नेते यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे की ओबीसीचं आरक्षण कसं टिकणार आहे ते तुम्ही आम्हाला अगोदर सांगा, नाहीतर आम्ही 50% आहोत। तुम्ही 10%च्या मताला एवढं घाबरताय ना, आम्ही 50% आहोत, आम्हाला सुद्धा राजकारण करावं लागेल। किती तरुण आले होते, काय काठ्या लाठ्या आणल्या होत्या? त्यांच्यामध्ये भगवा झेंडा होता, त्याला पाईप होती। जर पोलीस नसते तर जीवघेणा हल्ला होऊन तिथं आमचा जीवही घेतला असता। ही आजची पहिली वेळ नाही, दुसरी पण वेळ नाही, 7वा ते 8वा ते 9वा हल्ला आहे आजचा। हे प्रशासनाला माहिती आहे। पोलीस डिपार्टमेंट जर तिथं नसतं तर या माणसाने जीव सुद्धा अरे जीव काय घेताय, भ्याड हल्ला काय करताय? रोज 700-800 किलोमीटर रनिंग करतो, जीव गेला तरी चालेल, पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, हे मी इथल्या ओबीसी बांधवांना अगदी जबाबदारीने मी इथं महाराष्ट्रात सांगतो।